अगर हो सके तो आप कोई शम्मा जलाइए, अगर हो सके तो आप कोई शम्मा जलाइए, ये 100% आरक्षण का अंधेरा मिटाइए। बस कीजिए पार्टी पक्ष के नारे उछालना, बस कीजिए पार्टी पक्ष के नारे उछालना। ये जंग है, इस जंग में ताकद लगाई आणि ही विनंती करायला हवी था। खरं म्हणजे प्रचंड वाईट परिस्थिती संबंध देशामध्ये आहेत। मला वाटते की प्रचंड काळोख पसरलाय आणि अशा काळोख्या रात्रीमध्ये शहापूर आणि वाड्यामध्ये आशेची मिणमिणती पणती तेवत आहे आणि ती तेवत ठेवणाऱ्या तुम्हा सर्व समाज बांधवांना नमस्कार करायला हवी। आपल्याला खूप मोठी परंपरा आहे। आपला देश मातृसत्ताक होता, आपला देश पितृसत्ताक असं म्हणतो, कधीतरी तो धर्मसत्ताक होता, नंतर तो राजसत्ताक झाला आणि आता प्रजासत्ताक आहे। प्रजासत्ताक अजून थोड्या दिवसात 26 जानेवारी आपल्या देशामध्ये आता आपण साजरा करणार आहोत। अजून 10-15 दिवस बाकी राहिले असतील मला, पण आपला तालुका मात्र आदिवासी सत्ताक आहे। देश प्रजासत्ताक आणि आपला प्रवास कुठे चाललाय? आदिवासी सत्ताक। आणि हे सगळं इतकं सहन करायचं, इतकं सहन करायचं का सहनशीलतेला पण एक अंत असायला लागतो। कुठेतरी सौजन्य म्हणजे काय, शालीनता म्हणजे काय, नम्रता म्हणजे काय, समंजसपणा म्हणजे काय, त्याला एक सीमारेषा असली पाहिजे ना। इतकं माणसाला याला शालीन माणूस आहे, काय समंजस माणूस आहे, पण त्याला एक सीमारेषा असते, त्याच्या पुढे गेला ना त्याला गांडू म्हणतात। आपली ही सीमारेषा संपली ना। 6 आमदार आहेत या पालघर जिल्ह्यामध्ये। 6 आमदारांच्या पैकी पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड 4चे 4 आदिवासी। राहणाऱ्याला वसई तुमचा आणि त्याचा काय तसं या जिल्ह्याचं एक टोक आहे, ते शहरी नागरीकरण झालेलं। म्हणजे या जिल्ह्यावर 100% आमदारांची सत्ता आदिवासी। उरला आमचा शहापूर, तुमचा भाग येतोय तो आदिवासी, इकडे भिवंडी ग्रामीण तो आदिवासी आमदार, खासदार आदिवासी, सरपंच आदिवासी। तरी वाड्यामधला एकही पक्ष पार्टीचा प्रमुख तिथे नाही। विचार करायला आता ही वाईट आहे, याच्यापेक्षा अधिक कधी येणार या पक्ष आपल्या बरोबर? जे पक्ष, ज्या संघटना, जे नेते आम्ही फार मोठे केले आणि हे सगळे अगदी समाजाचा पक्षाचा प्रमुख इथं बनवला जातो, नाहीतर कुणबी समाजाचा बनवला जातो आणि मग त्यांची मतं 45% समाज जो आहे त्याची मतं, जो बिगरआदिवासी समाज आहे त्याची मतं मिळवण्यासाठी तुम्हाला पक्षप्रमुख ही पदं दिली जातात। त्या लोकप्रतिनिधी जिंकून आणायला, त्यांच्या पालखीचे भोई व्हायला आपण सगळे पक्ष आणि पार्टीच्या नावाखाली आपल्या समाजाला बोलावतो, यांना पदं देतो। हे सगळे लोकप्रतिनिधी होतात, यांच्या हे राजे म्हणतात, आपण त्यांचे भोईसारखे पालखी घेऊन त्यांना मिरवतो आणि तरी सुद्धा या समाजामध्ये बंड करत नाहीये। त्या तुकड्यांच्यावर, त्या गोष्टीवर जर आपण समाधान मानत असू तर यासारखं समाजाचं दुर्दैव आहे। जो पक्ष, जो नेता, जो आमदार, लोकप्रतिनिधी आदिवासी कोणताही असू दे, तो जर तुमची भाषा बोलत नसेल, तुमच्या समाजाच्या बाजूने बोलणार नसेल तर तो पक्ष आणि तो आमदार आपल्या गावात येणार नाही, याची खबरदारी आता घेणं गरजेचं आहे। आणखी काय जायला पाहिजे, आणखी काय गेलं पाहिजे? एक गाव आहे, तिथला सरपंचापासून ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडीची पर्यवेक्षिका, नर्स, ग्रामसेवक, तो मलेरिया डॉक्टर, तो फॉरेस्टचा गार्ड, 100% सत्ता एका जातीच्या हाती जाते। कुठले समाजकारण, कुठली लोकशाही, कुठली घटना? अरे कुठं चाललाय देश? म्हणजे एक बघा, मला फार वाईट परिस्थिती आहे ना इथं। म्हणजे काय म्हणायचं, अजून बंड कशी काय करत नाही आणि कसं समाज शांत आहे? मी काल परवाची गोष्ट पाहिली मी लोकसभेमध्ये। लोकसभेच्या ज्या वेळेला घटना बनली ना, त्यावेळेला एका शब्दासाठी
चर्चा झाल्या. एक कायदा आला, आपलाच कायदा. आता तुम्ही मगाचपासून त्याच्यावर मी बोलणारच नाहीये. त्या हरामखोर माणसांना कायदा केला, अजूनही आमची लोक त्यांचं कौतुक करणार असतील, त्यांना जर बोलवणार असतील इथं आणि त्यांचा जर सन्मान करत असतील, कार्यक्रमात त्यांना घेऊन मिरवणार असतील, तर ती सुद्धा आपल्या समाजाला कलंक आहे. आपण आता बदलायला पाहिजे. आता तरी ठोसपणे या लोकांना अडवायला पाहिजे. विष्णू सवरा बोलत नसतील ही कुठली हरामखोरी आहे. आणि जो कोणी भाजप असो शिवसेना असो, जर कोणी या पद्धतीनं काम करत नसेल, का विष्णू सवरांना वाटत नाही आमच्या समाजावर अन्याय केलाय? अरे 25-25 वर्ष आमदार काय केले? यांच्या मतदारसंघामध्ये जर कुपोषण असेल तर त्याला जबाबदार माझा खुर्ची आहे का? तुम्हाला 25 वर्ष आमदार घ्या, 2-2 वेळा तुम्ही मंत्री होताय. आमच्या पांडुरंग बघणार 15-20 वर्ष घराण्यामध्ये आमदारकी आहे. आमचे दौलत दरोडा आमदार आहे, इकडे अनेक आमदार आहेत. इकडे ते आता गावित साहेब असतील ज्यांनी हे सगळं घडून आणलं. ही सगळी मंडळी आता या आदिवासी समाजाला काय कमी? आदिवासी आमचा बांधव आहे, त्याला दिले ना त्याच्यापेक्षा जास्त द्या. त्याच्यावर अन्याय झाला याच्याबद्दल वाद नाहीये. त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. पण न्याय द्यायचं काम कुणाचं होतं? तुम्हाला गेली अनेक वर्ष मतदारसंघ आरक्षित केल्या, आमदारक्या दिल्या, तुम्हाला खासदारक्या दिल्या, तुम्हाला सरपंच पद दिली, तुम्हाला सभापती केलं. या उपर महाराष्ट्रामध्ये जनजाती सल्लागार समिती आहे, अनुसूचित कल्याण समिती आहे, केंद्रामध्ये आदिवासी आयोग आहे आणि त्याच्यानंतर अनेक कायदे आहेत की ज्या कायद्यांच्या मध्ये पेसापासून, आता पेसा दिला, त्याच्यानंतर ठक्कर बाप्पा योजना दिली, तुम्ही मुलगी जन्माला तर मातृत्व अनुदानापासून कन्यादान अनुदानापर्यंत विविध प्रकारच्या योजना आहेत. 9% बजेट दिलाय. सर्व प्रकारच्या सुविधा आदिवासी समाजाला दिल्या. शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण दिलं, शिक्षणामध्ये आरक्षण दिलं. त्याच्यानंतर तुम्हाला जर चांगलं शिकायचं असेल, आधी उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याकरता सवलत आहे. आता अनेक आमदार खासदारांनी त्याच्या आता दरोड्यांचा मुलगा परदेशामध्ये गेला. का गेला? सरकारची मदत आहे. तुमची मुलगी एअर होस्टेस करायचं असेल तर तिला आहे, धंदा करायचा असेल त्याला अनुदान आहे, तुम्हाला नोकरी करायला प्रमोशन, नोकरी मिळाली तर त्याच्यामध्ये प्रमोशन आहे. तुम्हाला दिलं काय नाही सरकारने? इतकं सगळं दिल्यानंतर मग दलित समाजाला काय दिलं? दलित समाजाला आरक्षण दिलं. फक्त दलित समाज शिकला, आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्या जीवावर 35 वर्षामध्ये दलित समाज उच्चवर्णीयांच्या बरोबरीला आला. मग आरक्षणाच्या पलीकडे जाऊ हॉस्टेल पासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत ज्या समाजाला दिलं, त्या समाजाची प्रगती जर झाली नसतील तर त्या समाजाचे हे लोकप्रतिनिधी, हे आमदार खासदार सत्ता जबाबदारा कमी पडले आणि त्याची जबाबदारी आमच्या नर्सवर टाकतायत. म्हणजे हे चोर सोडून सगळ्या शालापाशी या लोकांना आदिवासी समाजाने शिक्षा केली पाहिजे. अरे तुमची प्रगतीला कुठेही थांबली नाहीये. तुमचा विकास रोज होत गेला. तुमच्या माड्या, तुमच्या बंगल्या, तुमच्या गाड्या झाल्या. मग माझा आदिवासी गरीब राहिला असेल, एक गोष्ट सांगा, जर तुमचा बॅकलॉग भरला नसेल, जनजाती सल्लागार समिती आहे पण अनुसूचित कल्याण समिती ज्याच्यावर 16 वर्षानुवर्ष सदस्य आहेत, तिकडे आमचे दौलत दरोडा असतील किंवा कुणी सगळे आमदार आदिवासी आमदार अनुसूचित कल्याण समितीवर सदस्य असतात. या आमदारांना अधिकार आहे. कुठल्याही बँकेमध्ये जाऊन विचारतात, महापालिकेत जाऊन विचारतायत काय हो तुम्ही भरले का नाही, किती बॅकलॉग शिल्लक राहिलाय, नसेल तर त्या यंत्रणेवर कारवाई करण्याचा यांना अधिकार आहे. हे पाकिट बहादर मागच्या दरवाजातून पाकिट घेणार, आदिवासी समाजाला भेटीस जाणार आणि मग आमच्या बिगर आदिवासी समाजाला तुम्ही टार्गेट करणार. तर हे आमच्या बिगर आदिवासी समाजाला कधी कळणार? आणि इतका अन्याय झाल्यानंतर जो समाज अजून बंड करत नाहीये, जो समाज पेटून उठत नाही, कोणीतरी खरं म्हणजे या वाघिणीच्या दुधामध्ये कोणीतरी पाणी मिसळलं. वाडा तालुका असा शांत नव्हता. तो इतका शांत थंड कधीच नव्हता. तो गुंड बनला प्रसंगी, पण असा थंड कधी वाडा मी पाहिलेला नाहीये. आणि इतका मोठा अन्याय झाल्यानंतर वाडा सारखा तालुका जेव्हा शांत बसेल त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ही ज्योत पेटेल आणि हा भडका उडेल असं वाटत नाही. खरं म्हणजे या तालुक्यामधून क्रांतीची भिजर उभी गेली. आज परिस्थिती अशी आहे की तुमच्यासारखं सगळ्यात वाईट जर दुर्दैव कोणाचं असेल तर पालघर जिल्ह्याचं. शहापूर कदाचित निघेल बाहेर याच्यातून. तरी सुद्धा आम्ही ती जी भूमिका घेतलेली नाही ती मान्य नाही करत. आम्ही परवा खासदार कपिल पाटलांना भेटायला गेलो.
त्याच्यानंतर आम्ही अनुसूचित कल्याण समितीच्या सर्व सदस्यांना जी निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली की लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. ते म्हणतात 50% खाली ज्यांचे आहेत त्यांचंच बदलू. आम्ही ही भूमिका घेत नाही. 50% खाली आम्ही वाचणार, पण ही भूमिका आमची नाहीये. आम्ही मैत्रीला जसे तुम्ही मित्र म्हणून वाडा तालुक्यासारखा चांगला मित्र नाहीये, तसाच शहापूर सारखे लोक सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. कारण ही लढाई आपली सगळ्यांची लढाई आहे. बहुजन समाजाची लढाई आहे, बिगर आदिवासी समाजाची लढाई आहे. आणि त्याच्यामुळे या मुद्द्यावर तडजोड होणार नाही आणि आपल्याला ती करायची सुद्धा नाही. काय घडलं बघा ना परवा लोकसभेमध्ये एक चर्चा नाहीये, एक चर्चा, एक शब्द नाहीये. या लोकसभेमध्ये 330 लोकांनी मतदान केलं. 3 माणसांनी फक्त विरोध केला. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सरकार एक षडयंत्र रचतंय आणि हे सरकार भविष्यामध्ये काय करेल आणि ते आपल्या बाजूचं आहे याबद्दलची तुम्हाला आता शासन का तुम्ही शंकाच ठेवू नका. हे सरकार आपल्या भयंकर विरोधी आहे. परवा लोकसभेमध्ये जो ठराव पास झाला, सुवर्णांना 10%, सवर्णांना आरक्षण, कुठलीही चर्चा न होता पास, कुठलीही चर्चा होता कामा नये अशा पद्धतीची व्यवस्था केली गेली. जो घटनेचा मूळ गाभा आहे 15/4 कधी बदलता येणारी गोष्ट नव्हती. म्हणजे बदलताच येणार नाहीये, ही दुरुस्ती होऊच शकत नाही अशा पद्धतीचे आतापर्यंत कायदेतज्ञ आणि सर्व मंडळी बोलत होते. कुणीही एक ब्र न काढता मला सांगा, ओबीसीचे आमदार नाहीयेत, ओबीसीचे खासदार नाहीत, राज्यसभेत असतील, लोकसभेमध्ये असतील, एकही माणसाने विरोध नाही केला. भाजपचा कोणी केला का विरोध? नाही केला. शिवसेनेचा केला का? नाही केला. काँग्रेसचा कोणी केला का विरोध? नाही केला. मग हे कुठे तुमच्या पक्षाचे खासदार आणि आमदार आहेत? आज आपल्याला कोणीतरी तुमच्यापैकी पण माझ्यापैकी पण कोणीतरी आपल्याकडे काय आहे माहितीये का, दगडावर पण दुईची बीजा पेरली ना तर रुजली जातात. दुईची बीजा आहेत ना ती दगडावर रुजली जातात. आपल्यामध्ये आता काही राजकारणी, काही पक्षप्रमुख तुम्हाला त्यांना निवडणुकीमध्ये जे आता 2 महिन्यावर निवडणूक आहे, मी तुम्हाला सांगतो निग्रह करा. आता या 2 महिन्यानंतर जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमच्या समाजाला आयुष्यभर न्याय मिळणार नाही. ही शेवटची 2019 ही टार्गेट रेषा असली पाहिजे. या 2019च्या आताच आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. 2019 नंतर का सवरांना भीती वाटत नाही? का भीती वाटत नाहीये? सगळ्या आदिवासी आमदार खासदारांना भीती वाटली पाहिजे ना. आपली आमदार खासदारांना जाऊ द्या हो, सगळ्या पक्षांना वाटली पाहिजे. आदिवासी समाजाच्या विरोधात पक्ष जात नाहीये. का जात नाही? त्यांची भीती वाटते. पण तुम्ही स्वतःला विद्वान म्हणवता का ते तुमच्यापेक्षा जास्त विद्वान आहे? तुम्ही राज्यकर्ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुम्ही त्याला चालवता, तुम्हाला ते वापरताय, तुमचा पैसा वापरताय, तुमची शक्ती वापरताय, तुमची विद्वत्ता वापरताय, तुमच्यामध्ये भांडण करताय, तुम्ही त्यांना पद देताय आणि तरी सुद्धा हे जर तुमच्या या सापांना आपण दूध पाजायचं आणि हेच आपल्यावर डंख करणार असतील तर तुम्ही किती दिवस वाट पाहणार? या सापाच्या प्रवृत्ती खेचायच्या नाही. अजूनही या माजलेल्या बोक्यांना यांच्या पाठीत बाडगा हाणायचं नाही. कधी किती दिवस तुम्ही शांत बसायचं? ही 5-15 माणसं जमायची. आमची पोरं करतात काय? इथून निघण्यात शिर्डीला जातात. क्रिकेटच्या मैदानावर तुडुंब गर्दी आहे, भगवत नाही एवढी गर्दी आहे. तुम्ही तुमच्या पूजा अर्चा उत्तर कार्य दिवस लग्न हळदी तर आपल्या इथे लई जबरदस्त कार्यक्रम आहे तुमच्या तालुक्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये. याच्या पलीकडे ज्या समाजाला कशाला स्वातंत्र्य वीरांचे पोडे गायच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बाता करायच्या, ज्या वाड्याची परंपरा मी तर बोलतो शिक्षणामध्ये तुम्ही सगळ्यात मोठे वरचढ तालुका आहे आपल्या ठाणे ग्रामीण मध्ये, तरी मी असं मानतो. हे शिक्षण जे 4 भिंती उभं करतंय आणि जे फक्त माझं कुटुंब आणि मी हे जर शिक्षण असेल तर ते शिक्षण समाजाचं शिक्षण होऊ शकत नाही आणि ते विधायक शिकला असं मी म्हणायला जात नाही. जो समाजासाठी लढेल, जो समाजाची जागृती म्हणून समाजाच्या उत्थापनासाठी प्रगतीसाठी जो भांडेल आणि जो अन्यायाच्या परिमार्जनासाठी रस्त्यावर उतरेल तीच खरी शिक्षित मंडळी असं मला वाटतं. इतकी वाईट परिस्थिती घडल्यानंतर जर आपल्यामध्ये अजूनही आपण बंड करणार नसू, जर अजूनही आपण लढाईची भूमिका घेणार नसू तर यासारखं दुर्दैव नाही. आणि म्हणून सगळ्या पक्षांना, सगळ्या पार्ट्यांना आपली भीती वाटली पाहिजे. आता तरी आपल्याला या पक्षांनी विचारलं पाहिजे. म्हणून मी माझ्या तालुक्यामध्ये एल्गार सभा आमच्या सगळ्या पक्षाची मंडळी तुम्ही बघा, जेवढे YouTube कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील, शिवसेनेचा प्रमुख येतात,
तालुका अध्यक्ष, भाजपचा तालुका अध्यक्ष असणार, मनसेचा असतोय, बहुजन विकास आघाडीचा पण असतात, काँग्रेसचा पण असेल आणि राष्ट्रवादीचा पण असतो. एका व्यासपीठावर सगळ्या पक्षाची प्रमुख मंडळी रोज येते, रोज. ज्या ज्या ठिकाणी आता उद्या 2 सभा आहेत आमच्या, उद्या 2 सभा आहेत आणि सगळ्या पक्षाचे प्रमुख त्या सभांच्या मध्ये हजेरी लावतायत. आणि ही घडलं पाहिजे ना. हे जर घडलं नाही, मला सांगा की पालघर सारखं दुर्दैव नाहीये. पालघरमध्ये आता मराठ्यांचं कौतुक, आपल्याला मराठा आमचा आहे त्याच्या विरोधात नाहीत आपण, पण मानायला पाहिजे ना. इतकं मिळवण्यासाठी म्हणजे 56 मोर्चे केले. हे सातत्य लागतंय. हा पैसा कुठून आला? कोणी शंका नाही घेतली हो मराठ्यांनी पैसे कसे उभे केले? कधी बघितलं व्हॉट्सअपला पैसे द्या? आणि कोणी पैसे खाल्ले असं कोणी बोलला? कोणी बोललं नाही. आपल्याला ना फार भयंकर वाईट सवय आहे, म्हणजे जमवायचे जिंदीभर आणि त्याचा पिढीवर त्याच्या चर्चा करायच्या सोन्याच्या. व्यापार चिंध्यांचा आपला आणि चर्चा सोन्याच्या पिढीवर करायची, अशी आपल्या समाजाची परिस्थिती. इतक्या मोठ्या जे 5-5 लाखाचे मोर्चे आणि आज किती वर्ष ते 2-2.5 वर्षाचं ते आंदोलन. खरंच सांगा, 52% ओबीसी जर असेल, एससी 15%, त्याच्यानंतर तुमचा आदिवासी समाज 7.5%, त्याच्यानंतर मुस्लिम समाज आज 9% होता, पण आज त्याची संख्या 15-16% दरम्यान आहे. ख्रिश्चन आहे, ब्राह्मण आहे, जैन आहे. या सगळ्याची बेरीज केल्यानंतर 32% मराठा उरतो का? तरी 16% आरक्षण. या करता जी जमात लढते ना, जी जमात भांडते ना, जी जमात हक्कासाठी जागरूक आहे ना, ती जमात काहीही मिळवू शकते. संघटनेच्या तरतुदीच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि शैक्षणिक करता आरक्षण दिलं जातं. सामाजिक मराठी मागासले आहेत का? नाही आहेत. सामाजिक मागासले पण नाही आहे मराठ्यांच्याकडे. सामाजिक दृष्ट्या सगळे राजे महाराजे, सगळे सम्राट बिम्राट, शिक्षण सम्राट सगळे मराठे. पण सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीये, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले नाहीये. पण केवळ जनरेटर, केवळ राजकारणातच सगळ्या आमदार खासदारांना घाबरावं लागलं. सेना बावनवर दगडफेक केली. अशा पद्धतीची परिस्थिती फक्त मराठा समाजाने केली. या एकजुटीचा विजय येतो. आणि वेळ प्रसंगी त्यांच्या तरुणाने आत्मदहन केलं, आत्मबलिदान केलं. ही तरुणाई म्हणतात याला. त्यांच्या त्या लेखी धाडधाड बोलत होत्या, भाषण करत होता आणि देवेंद्रला कापड सुटलं होतं. आज आमच्या समाजातली बाई बोलत नाही, आमचा तरुण बोलत नाही, नाही बाप्या बोलत. अरे बोलतो कोण आमचा? आणि मग तुम्ही म्हणत आहे काय पोस्टेचं तर काय विरोध, कशाला लढाई जिंकणार? अरे नुसता एक माणसाला लोकशाहीमध्ये संख्येने किंमत आहे, माणसाला किंमत आकलेला तर अजिबात किंमत. लोकशाही संख्या मांडते. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही बंड करायला संख्येनं रस्त्यावर उतरणार नाहीये, तोपर्यंत तुम्हाला लोक नमस्कार करतील असं होणार नाही. आता या तालुक्याची परिस्थिती भयंकर कशी बघा. 9% ओबीसीचं आरक्षण. आता परवा तुम्हाला एक पत्र आलं का तुम्ही बिंदू नामावली प्रमाणे या तालुक्याचे संरचना करा. आता बिंदू नामावली म्हणजे या जिल्ह्याची जिल्ह्याची संरचना. बिंदू नामावली या जिल्ह्यामध्ये जर समजा 2000 शिक्षक असतील, 2000 जिल्हा परिषदचे शिक्षक असतील, तर 9% प्रमाण 2000 चे 9% किती झाले? 180 ना, 180 बरोबर ना. ओबीसी ला किती जागा उरल्या? 180 शिक्षक बरोबर. आणि मराठा ओबीसीची लोकसंख्या या तालुक्यामध्ये किती आहे? मला वाटतं तुमच्या जिल्ह्याची लोकसंख्या 39 का 37% आहे ना. टोटल आदिवासी लोकसंख्या 37%. मग उरलेले बिगर आदिवासी 63%. 63 मध्ये ओबीसी 60% असतील. सॉरी 63 मध्ये ओबीसी 50% असेल, 50% असतील. उरलेले इतर उरले. 50% ओबीसीला 9% प्रमाणे जागा आले 180. 9% प्रमाणे जागा आले 180 आणि 1% मराठा असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये. 1% जागा आल्या 16.
16% प्रमाणे 320, 16% प्रमाणे 320. मराठ्यांना 320 इथं बिंदू नामावली प्रमाणे जागा आहे आणि ओबीसीला इथल्या भूमिपुत्राला 180 प्रमाणे जागा आहे. आता तुम्ही काय केले, जे ओपनला लागलेत ना, मध्यंतरी विकल्प भरून घेतले कर्मचाऱ्यांचे. विकल्प भरताना जे ओपनला लागले होते ना, त्यांना पण ओबीसी मध्ये काउंट करून भरले. म्हणजे ओबीसी आताच काय झालंय, फुल सॅच्युरेशन, नॉट सॅच्युरेट, एक्सेस आहे. मग जर एक्सेस आहे तर तुमच्या बदल्या 10 वर्ष करायला लागणार आहेत सरकारला. तुम्हाला कदाचित तुम्हाला एकदमच असा एक अध्यादेश काढतील का या ठिकाणी आदिवासी भरायचे. बरं, मग भरणार कोण? जिल्ह्यामध्ये तुमच्या पालघर इथं तर 100% आदिवासी भरणार. जिल्ह्यामधली गोष्ट आहे, इथं 100% आदिवासी गुरुजी भरायचं आहे. त्याच्यात ऑप्शन नाही, तिथं तुम्ही काही करा. आणि जर तो बदल्यांचा आपण थांबवलाय, तो जर घडला तर सगळ्यांना इथून जायचं आहे. घरं बिरं स्वस्त होतील आपल्या तालुक्यातले. ज्यांना दुसऱ्यांना घरं बिरं घ्यायचे तर गुरुजी बिरजी लोकांनी, ग्रामसेवकांनी जे बंगले घेतले, ब्लॉक घेतले, याने विकल्याशिवाय तर मार्ग नाही. हे विकावं लागेल आणि मग ते सगळे स्वस्त होतील. मग तो वाढलेला जो भाव आहे तो मस्त खाली येईल. आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये 180 जागा आहेत. 180 जागा 50% लोकांना, 1% लोकांना 320 जागा. कोणी बिंदू नामावलीच्या विरोधात एकही संघटना न्यायालयात गेली नाही. एकही संघटना न्यायालयात गेली नाही. ती जाते कशाला? पेन्शन भेटला पाहिजे, हक्क भेटला पाहिजे, टीए भेटला पाहिजे, डीए भेटला पाहिजे. हे का मागण्या? जी बेसिक मागणी आहे सामाजिक लेवलला. बरं, इथं काम कोण करतोय? आमचेच आहेत ना गुरुजी. इथे ग्रामसेवक काम कोण करतायत? आमचेच आहेत. तलाठी कोण आहेत? आमचेच आहेत. अरे मग तू लागला आणि तुझ्या पुढे जी मागची पिढी लाईनला लावून उभी आहे. 317 जागांच्या शिक्षकांच्या भरत्या निघाल्या ठाणे एटीएससी मध्ये. 100% आदिवासी. परिस्थिती अशी झाली, अर्ज मिळाले नाहीत. अर्ज मिळाले नाहीत म्हणून मुदतवाढ घेतले अर्ज भरायला. आता अर्जाला मुदतवाढ दिली त्या भरतीला, अर्ज झाले नाहीयेत. नाशिक एटीसीला 606 जागा आहेत, 100% आदिवासी. जिल्हा परिषदेला आता 13 प्रकारची भरती निघणार आहे, त्याच्यामधल्या 8 पोस्ट आदिवासी आहेत. ठाणे जिल्हा परिषद. पालघरला पण 30 परिस्थिती होईल. फॉरेस्टची गार्डची भरती येते आता, तिच्यामध्ये 100% आदिवासी आहे अनुसूचित क्षेत्रात करता. मग मला सांगा, या सगळ्या पोरांनी, ही सगळी जी नवीन पिढी तयार होते, हिला जर नोकऱ्याच राहिल्या नसतील तर ह्या पिढीने करायचं काय? मग काय ती शिवसेना, मग तो का भाजपा, मग ती का मनसे आणि का काँग्रेस कशासाठी येते? ही काँग्रेस सरपंचाचं काम करणं काय? गावचा विकास करणं. जिल्हा परिषद सदस्याचा गट आणि किंवा पंचायत समिती गटाचा सदस्याचं काम काय? त्या तालुक्याच्या त्या गटाच्या विभागाची हक्काची जाणीव त्या समाजाच्या लढायला लागतात. आता मला सांगा, सौराचं काम काय? राग बी घेऊन जाऊ नका तुम्हाला. बलवरांचं काम काय? अहो, यांचं काम काय? आपला आवाज तिथं पोहोचवणं. हा काय फक्त आदिवासीचा आमदार आहे? हे घटनात्मक विरोधी सौरांच्या यांच्यावर खरं म्हणजे तुम्ही त्याला रस्ता रोको करायला पाहिजे. याला रस्ता यांच्या घरात जाऊन याला अडवले पाहिजे त्यांची घरं. काय परिस्थिती आहे? अरे तू आमचा बोलत नाही, मग बोलायचं कोणी? हराम करायला 288 मध्ये तुम्ही जेव्हा बसता आमच्या प्रतिनिधी, तेव्हा तुम्हीच आमची भाषा बोलली पाहिजे. तू ना मांडायचं तर मांडायचं कोणी? काय करा आमच्यावर, काय करायचे ते गुन्हे दाखल. आता परवा मुख्यमंत्री येत आहेत तर त्यांना अडवा ना. छोट्या छोट्या गोष्टी करता आम्ही भांडतोय. अख्खी पिढी बरबाद होणार असेल, अख्खं भविष्य उद्ध्वस्त होणार असेल आणि अजूनही आम्ही बोलणार नसू तर यासारखं दुर्दैव नव्हे, हा षड्यंत्र आहे. एक फार इंग्रजांच्या काळातली एक गोष्ट होती. तर तो तुमच्याकडे काय झालं माहितीये का? कोणीतरी काही लोकांनी ठरवून आपलं आंदोलन दुभंगाला घेतलंय. ठरवून जे फार मोठी भाजपची मंडळी आहे, ही का जाऊन बोलली नाही सीएमला? तुम्ही जाब नाही विचारू शकत ना? त्याला लाज नाही वाटत? मी समाजाचा नेता म्हणून द्यायला कधी बोलणार आहेत हे लोक? कधी बोलणार आहेत? याला गावागावात भीती वाटत नाही ना, म्हणून मस्त आहे.
आणि याबद्दल तुम्ही बोललं पण पाहिजे. समाजाने यांना जाब विचारला पाहिजे. कोणी नाही येऊ दे पक्षप्रमुख तुमच्या बरोबर, पण समाजाने ठरवलं का या पार्टीचा नेता ज्या पक्षाने ज्या नेत्याने आमची भूमिका मांडली नाही त्या नेत्याला गावात बंदी करा. 4 मुद्दे मी दिलेत माझ्या तालुक्यामध्ये. 4 गोष्टी करूया. अजून ठरलं नाही निश्चितपणे, पण 4 गोष्टी करू. एक तर नोटांचा वापर करू, दुसरा मुद्दा दिला एक तर बहिष्कार टाकू, तिसरा मुद्दा आम्ही घेतोय का बहिष्कार नाही नोटा नाही तर कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं हे तरी ठरवू. आहे ना सोबत. समजा मागच्या वेळेला बहिष्कार टाकला म्हणून सौरांची पोळी पिकली. तुम्ही नाव नाही घेतलं सौरांचं. सौरा काय उगाच नाही आले. सौरा बहिष्कार टाकले म्हणून आले. त्याच्यामुळे दरोडा पडले, गावीत पडले, तसे सौरा आले. हे पण सुद्धा दुर्दैव आपल्या नीतीमध्ये आपली नीती गल्लत झाली, व्यूहरचना आपली चुकली. पण आता सौरा पुन्हा ते हिंमत करणार नाहीये, तो भाग सोडावा. पण ह्या माणसाला वाटलं ना आपल्याबद्दल बोलावं. अहो आता यांच्याच हातात आहे. खरं म्हणजे लढाई तुम्ही जिंकायला पाहिजे तर ती वाड्यावाल्याने. आता जनजाती सल्लागार समितीचा उपाध्यक्ष कोण आहे? सौरा साहेब. मागच्या वेळेला कोण होता? पिचड होता. पिचडनी घाण घातली. मग आता सौरा आहे, यांनी ते घाण साफ केली तर काय बिघडेल का? स्वच्छता कार्यक्रम यांचाच आहे ना, साफ करायला का हरकत आहे? तर जर एखाद्याने बरं तो करतच नाहीये स्वच्छता, ही गोष्ट त्यांच्या हातात नव्हती. मला सांगा 21 दिवसात कार्यक्रम केला अख्ख्या समाजाचा वाटोळा. 22 मेला पत्र लिहिलं होतं. 22 मेला पिचडने राज्यपालाला आणि 9 जूनला अध्यादेश काढला. 20-21 दिवसात वाटोळा लागला. महाराष्ट्रातल्या आदिवासींची लोकसंख्या किती आहे? 1 कोटी काहीतरी 5 लाख आहे. बरोबर का? 1 कोटी 5 लाखाच्या दरम्यान काहीतरी आदिवासी आहेत महाराष्ट्रामध्ये. मग तेवढेच समजा त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये येते का नाही, मग तेवढेच आम्ही बिगर आदिवासी आहे. मग तुम्ही साला 1 कोटीसाठी एवढा केला तर ह्या 1 कोटीचा कोणी विचार करायचा? ह्या 1 कोटीची तर पार तुम्ही उद्ध्वस्त करून टाकली ना त्यांना. बरे त्यांना सगळ्या योजना होत्या तरी त्यांचा विकास नाही. यांना तर काही नाही, यांचा सातबारा पण गेला. आता ही जी बिगर आदिवासी आहे यांचा सातबारा पण गेला. कोणताही आदिवासी पदाधिकारी आपल्या बाजूने बोलत नाही. कोणताही. मग शिंगडा साहेबांच्या पासून सगळे नेते आले त्याच्यामध्ये. यांनी कधीतरी सहानुभूतीने जे घडले ते चूक झालंय आणि बिगर आदिवासी समाजाने आम्हाला इतकं मोठं केलं. आमच्यासाठी आज त्यांनी जे कष्ट उपसले, आमचा प्रचार केला, आम्हाला नेता मानला, आम्ही तुमच्या सगळं स्वीकारलं. पण या समाजावर घडले ते चूक घडले आणि या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी आदिवासी म्हणून या समाजाला पाठिंबा देतो. कोणी बोलला आदिवासी? मग काय कशाची भीती वाटते ना? हे लोक का बोलत नाही ते आपल्या बाजूनं? आणि म्हणून हे आपल्या बाजूनं आता बोलायची गरज आहे. आणि म्हणून वाड्या तालुक्याने परवा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिले का मी कपिल पाटलांनी का आम्ही लवकरात लवकर तुम्हाला वेळ देतो. कदाचित मुख्यमंत्री वेळ देते, पण मी तुम्हाला सांगू आपलीला वेळ दिला तरी तुमची भीती वाटत. तुम्ही फार मगाचे सर म्हणाले की आम्ही सहज कोणाचाही जय जयकार करू शकतो, आम्ही कुठल्याही पक्षाचं काम करू शकतो, आम्हाला कोणीही नेता म्हणून चालू शकतो. आणि त्याच्यामुळे या समाजाला अत्यंत वाईट भविष्य आहे. आणि अशी जर परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण राहते, इतकी जर उदासीनता असेल तर तुम्ही सगळ्या मंडळींना सांगतो की या 2019 नंतर आपल्या समाजाला अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होते. पालघर जिल्हा तर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि हा जो विषय आहे तो गावागावात नेण्याची गरज आहे. 4 सुज्ञ माणसांनी सुद्धा एकत्र येणं फार महत्वाचं आहे. एक राजा मगाशी सांगायची गोष्ट राहून गेली. एक राजा होता, इंग्रजांचं काळ होता. ते इंग्रज सेनापतीकडे त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीची ती सेनापती लढत होता आणि तिथं फार कमी ताकद होती. त्याच्याकडं समोर बघतो तो हिंदू राजाच्याकडे त्यांचं मोठं सैन्य आहे आणि आपली तर ताकद फार ब्रिटिश सैन्य फार कमी आहे. तर त्यावेळेला तो इंग्रज अधिकारी म्हणतो का यांच्याबरोबर सैन्य बाकीचे म्हणायला लागले त्याचे सल्लागार का या हिंदुस्थानी राजाबरोबर आपल्याला लढणं मुश्किल आहे. तो म्हणतो ठीक आहे आता बघू काय करायचं ते. तर रात्र झाली, ते असे उंचावर होते, तर आपण त्या डोंगरावर जाऊन बघूया, समोर तर अफाट सैन्य पाहतोय. तर तो म्हणतो का
तर हिंदुस्थानी एक माणूस होता ब्रिटिशांच्या बरोबर, तो म्हणतो हे अशी परिस्थिती का, वेगवेगळ्या चुली का जळत आहेत? तो म्हणतो हे काय, हे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत आणि हे एकमेकाच्या खात नाहीत, प्रत्येकाचा आणण्या वेगवेगळी शिस्त आहे. तर म्हणतो मग आपण जिंकू. तर म्हणतो कसं काय, जे खायला एकत्र येत नाहीत ते लढायला एकत्र येतील का? आपली परिस्थिती अशी आहे, आपण खायला पण एकत्र येत नाही, लढायला एकत्र येतील का? अशा बद्दलचा आपली विरोधकांच्या बद्दल आता काही लोक म्हणते अरे काय केलं तरी इथे येऊन आम्हाला बोलून घेतलं. अरे बोलून काय केलं, तुमचं चुकतंय ना. पक्षाचं पद घेताना साहेब माझा समाज इतक्या टक्के म्हणून मला तालुक्याचा अध्यक्ष करा, साहेब मला सभापती करा माझी जात इतकी आहे, साहेब मी अमका आहे माझा समाज आपल्या मागे उभा राहतो मला पद द्या. मग या समाजावर वेळ आले आणि तू काय करतो, आपलं काम आहे समाजावर जेव्हा वेळ येते त्यावेळेला सर्वांनी पक्ष पंथ भेद विसरून जर हा लढा लढायची तयारी ठेवली तर निश्चितपणाने आपल्याला न्याय मिळेल. आता जनजाती सल्लागार समितीची मागची बैठक रद्द झाली, पुढची बैठक ज्या वेळेला होईल त्यावेळेला जर तुम्ही राजकीय दबाव आणला तर सौरा या तालुक्याचे आदिवासी विकास मंत्री राज्याचे आणि आपले आमदार पण आहेत तुमचे, त्याच्यामुळे त्यांनी जर पॉझिटिव्ह अहवाल राज्यपालांना पाठवला, मुख्यमंत्र्यांची पण आपण भेट घेतो, आपले प्रयत्न आहेत या 2-5 दिवसामध्ये निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांची भेट होईल. शहापूरला एकदा त्यांनी आश्वासन दिलं, त्याच्या अगोदर आम्ही एकदा भेटलो होतो शिष्टमंडळ घेऊन, तेव्हाही सांगितलं की घडले ते चुकीचं घडलंय. पण त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात का 50%चा निकास लावला तर आमचा वाडा तालुका त्याच्यामध्ये बाधित होईल आणि शहापूर सारखे 2-3 तालुकेच फक्त त्याच्यातून बाहेर निघतील. आपली मागणी काय आहे, तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्या, आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्या आणि असं जर झालं तर आणि तरच आपल्याला न्याय मिळू शकेल. म्हणून न्यायालयीन लढाई सुद्धा लढावी लागेल आणि रस्त्यावरची लढाई जर आपण लढलो, मराठे काय कमी वकील आहेत का, मराठे काय कमी सत्ताधीश होते का, पण त्यांना माहित आहे न्यायालयामध्ये काय अडत आहे, ते जास्तीत जास्त त्यांनी लढाई केली, ती रस्त्यावरची लढाई केली आणि म्हणून त्यांचा विजय झाला. काल सवर्णांनी मिळवलं ते बुद्धीच्या जोरावर मिळवलं, पक्षाच्या जोरावर मिळवलं. काल खासदार एकही ओबीसी माणूस त्याच्या विरोधात बोलला नाही, त्या बिलाच्या विरोधात, आणि एकही ओबीसी माणूस आपल्या बाजूने बोलत नाही अन्याय होऊन. आर्थिक आरक्षणाचा मुद्दा काल पास झाला, तुमच्यासाठी होता का? कोण बोलला का तुमचा आमदार, कोण तुमचा खासदार? आज देशामध्ये कुठला पक्षाने त्याच्या विरोधात आवाज उठवला? सांगा ना, कोणी कोणत्या पक्ष बोलला का? मग हे घटनाविरोधी काम केलंय. आर्थिक आरक्षण देताना हे ज्या पद्धतीने हे घडलंय तर तुमच्या ते त्यांना मिळू दे, कोणाच्या विरोधात आपल्याला नाहीये. पण आपलं जे होतं ते 100% गमावलंय आणि तरी आपल्याला नाव ठेवणार असतील तर आम्ही आमच्या हक्काची बोलायचं नाही का? आणि म्हणून आज समाजाला तुम्ही सगळ्यांनी, जर आपण प्रमुख मंडळी असाल तर परवा मुख्यमंत्री येणार असेल तर त्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे अडवले पाहिजे. त्या मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे की या तालुक्यातला 45% जनता नाराज आहे, असंतुष्ट आहे आणि तिचा फटका आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि सत्ताधारी वर्गाला बसेल. अशा पद्धतीची दहशत ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी बिगर आदिवासी समाजाचा कायदा कुठलीही न प्रयत्न करता सुद्धा मंजूर होईल असा मला विश्वास आहे. म्हणून आपल्या सगळ्यांनी एक मोठ्या आंदोलनाची, एक मोठ्या लढाईची तयारी करा आणि गावागावामध्ये हा मंत्र घेऊन जा आणि हा लढा जिंकण्यासाठी खरं म्हणजे खूप मोठा समाज तुमच्याकडे आशेने पाहतोय. तर वाडा तालुक्यामधून तरी निश्चितपणाने यासाठी या लढाईला बळ मिळेल अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे विचार संपवतो.